पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट हाती आली आहे। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस पाठवली आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना 7 दिवसात नोटीसचं उत्तर द्यावं लागेल। दोन्ही डॉक्टरांची कृती डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी असल्याचं मेडिकल काउन्सिलनं म्हटलंय। तर दोन्ही डॉक्टर्सचं स्पष्टीकरण तसेच पुरावे हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तपासणार आहे। तर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। पुणे पोर्शे कार प्रकरणात मेडिकल काउन्सिलची एक उडी बघायला मिळते। दोन्ही डॉक्टर्सना मेडिकल काउन्सिलची नोटीस आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट हाती आली आहे, ती म्हणजे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस पाठवली है। प्रकरण है पूना का एक्सीडेंट वाला जो प्रकरण, जिसमें डॉक्टर्स की जो भूमिका है वह कहीं ना कहीं ऐसा लगता है कि हमारे जो एथिक्स है उनका वायलेशन हुआ है, और इसीलिए हमने सीओ मोटो यानी आमतौर पर महाराष्ट्र मेडिकल काउंसिल में कोई कंप्लेंट आती है किसी पेशेंट की या रिलेटिव की, तब हम नोटिस डॉक्टर्स को देते हैं। लेकिन हमने इस केस में सीओ मोटो अपने आप प्रोएक्टिव होकर इन डॉक्टर्स को, दोनों डॉक्टर्स को नोटिस दिया है, उनसे एक्सप्लेनेशन मंगाया है, उनसे सारे डॉक्यूमेंट्स और एविडेंसेस जो है वो उनको प्रोड्यूस करने के लिए कहा है, और इसके बाद में या मिलने के बाद में उनकी इंक्वायरी हम करेंगे, और इंक्वायरी में अगर वो गिल्टी पाए जाते हैं तो हम निश्चित रूप से उनके ऊपर कोई कठोर कार्यवाही करेंगे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। संजय, आपण पाहतोय खरं तर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस पाठवली आहे आणि 7 दिवसात उत्तर देण्याचे देखील यावेळेस आदेश देण्यात आलेत। नेमके काय अपडेट कळतात या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? अगदी बरोबर वर्षा, आपल्याला माहिती आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही एक सर्वोच्च बॉडी आहे राज्यात वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात, आणि याचे सध्या प्रशासक डॉक्टर विंकी रुगवानी हे स्वतः आहेत। आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांनी असं सांगितलं की जेव्हा पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर अमितेश कुमार यांनी स्वतः मीडियाला सांगितलं की हे जे 2 डॉक्टर्स आहेत अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये जो अल्पवयीन तरुण आहे ज्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून आणि दुसऱ्या तरुणाचे रक्ताचे नमुने त्याच्याऐवजी तपासायला देणं ही गंभीर कृती केलेली आहे, आणि प्रत्यक्ष पोलीस आयुक्तांनी हा आरोप लावलेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। हे सगळं पाहता डॉक्टर विंकी रुगवानी म्हणाले की आम्ही सुओ मोटो हे प्रकरण, या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। साधारणपणे असं होतं वर्षा की मेडिकल काउन्सिलकडे, स्टेट मेडिकल काउन्सिलकडे तक्रार येते, त्याच्यावरती मग त्याची दखल घेऊन तपास होतो आणि मग अहवालावरती कारवाई होते। पण या प्रकरणात सुओ मोटो स्वतःहून डॉक्टर विंकी रुगवानींनी आदेश दिला, जे की प्रशासक आहेत, आणि त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। 7 दिवसात त्यांना लेखी उत्तर द्यायचं आहे। त्यांचं जे लेखी उत्तर येईल ते उत्तर आणि जे पुरावे मिळत आहेत पोलिसांकडनं ते पुरावे या सगळ्यांची पडताळणी करून कठोरात कठोर कारवाई जर ते दोषी आढळले तर करण्यात येईल, असं डॉक्टर विंकी रुगवानी यांनी सांगितलं आहे। माध्यमामध्ये NDTV मराठीमध्ये आलेल्या बातम्या बघून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। निश्चितच त्यामुळे या नेमक्या कारवाईत कोणकोणते खुलासे होत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। संजयजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।